ईव्ही गाडी घेऊच नका, कारण की 1 लाख किलोमीटर झालेत आणि बॅटरी आता खराब झाली. नवीन बॅटरी रिप्लेसमेंटसाठी आता डायरेक्ट 5 लाख रुपये खर्च आहे ना. तुम्हाला अशीच खोटी माहिती दिली ना कोणीतरी, तर थांबा थांबा, असं काही नाहीये. तुम्हाला एक सिंपल असं फंडामेंटल सांगतो, ज्यावरून तुम्हाला कळेल की ईव्ही बॅटरी किती टाइम पर्यंत टिकू शकते. आता टाटा मोटर्स आणि महिंद्रा या दोन्हीही कारमध्ये 15-15 वर्ष म्हणजे अनलिमिटेड बॅटरीची वॉरंटी आहे, म्हणजे लाईफ टाईम बॅटरी वॉरंटी. म्हणजे मॅक्झिमम 15 वर्षापर्यंत ते तुम्हाला लाईफ टाईम वॉरंटी देतात. तर यामध्ये एक सिंपल फंडामेंटल असं असतं की बॅटरी जी असते ही तुम्ही स्क्रीनवर बघू शकता सध्या की छोट्या छोट्या सेल्सनी बनवलेली असते. तर जेव्हा तुमची बॅटरी काही कारणास्तव ऍक्सिडेंट झाला किंवा काही त्याला दुसरं कारणास्तव ते जर का खराब झाली बॅटरी, तर ती पूर्ण बॅटरी कधीच खराब होत नसते. त्यात छोटे छोटे सेल्स असतात, ते सेल्स ते रिप्लेस करतात, जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर त्याची कॉस्ट खूप कमी असते. म्हणजे टोटल बॅटरीची कधीच कॉस्ट तुम्ही काढू नका आणि या भ्रमात राहू नका की बॅटरी खराब होईल किंवा काही. आता मी स्वतः आतापर्यंत 30,000 किलोमीटर चालवली, कुठल्याही प्रकारचा काहीही फॉल्ट आलेला नाही. माझे बरेच असे कलिग्स आहेत, त्यांनी महिंद्राच्या टाटाच्या गाड्या घेतलेल्या आहे आणि त्यांनी 1.5-2 लाख किलोमीटर गाड्या चालवल्या आहेत, 1-1 2-2 वर्षामध्ये. त्यांना कुठल्याही प्रकारचा काहीही फॉल्ट आलेला नाही बॅटरीमध्ये. त्याच्यामुळं हा भ्रम काढून टाका की बॅटरी रिप्लेसमेंटसाठी 5 लाख 6 लाख असा खर्च आहे. हे फक्त एक मिथ आहे. यावरती काहीही खरं तुम्ही. तर मित्रांनो, इलेक्ट्रिक कार घेताना तुम्ही कुठल्याही प्रकारचा संकोच करू नका. इलेक्ट्रिक कार नक्की घ्या. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक कार घेसाल, त्याचा अनुभव घेसाल, त्यानंतरच तुम्हाला कळेल की इलेक्ट्रिक कार घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही भरपूर सेव्हिंग करू शकता. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्या मित्रांना ज्यांना इलेक्ट्रिक कार खूप आवडतात.